राणाजी, तुम्ही कशाला बाहेर जाताय? इथेच झोपा ना. इथं कसं? अहो इकडे तर तुम्ही झोपणार ना? हो, पण आता आपण नवरा बायको होत ना, मग तुम्ही असं बाहेर झोपलेलं बरोबर दिसेल का? अहो पण ते तुम्ही इथेच झोपा. मला एकटीला इथे भीती वाटेल. नाही, नको, तुम्ही जा. मी उद्यापासून शाळेत जायचं म्हणते. जावा की, वरांचा अभ्यास बुडत असणार. राणाजी, कोपऱ्यात अडचण होत नाहीये ना तुम्हाला? नाही नाही, अजिबात नाही. अडचण कसली त्यात? झोपा तुम्ही. हा,
राणाजी झाली झोप? उठा मग लवकर. तुम्ही आज तालमीत जाताना मला शाळेत सोडणार आहात ना? मी आवरते पटकन, मग निघू. राणाजी, राणाजी, जरा पेन लावता. हा मी हो. लावताय ना? हा बाय. काय झालं बघू? अहो खरंच बघते ना. अहो काय नाही झालं खरंच. बघते मी. राणादा, तुम्ही इकडे काय करताय? शाळा नाही काय तुम्हाला? आम्ही वहिनीसनी न्यायला आलोय शाळेला. होय, त्यांचा लग्नानंतरचा पहिला दिवस आहे. बरं बरं, तुम्ही थांबा बाहेर, आम्ही आलोच. ए तुला नाही, वहिनीसनी न्यायला आले आहे मी. ए मी सोडणार आहे त्यासनी. मग त्यासनी नाही, आम्हा समजांनी सोड की. सोडतो. हा ठीक आहे, चला बाहेर चला. चला. वहिनी, आम्हाला एक लई मोठं कोड पडलंय बघा. कुठलं? अहो इथं वहिनी म्हणतोय, तर शाळेत काय म्हणायचं तेच कळना झालंय. अरे बाहेर वहिनी आणि शाळेत बाई, आधीच ठरलंय ना व. पण आता हे कसं ओळखायचं? आधी आम्ही पाठकबाई म्हणायचो आणि आता काय म्हणू? अरे गायकवाड बाई म्हणूया की. नाही, पाठकबाईच म्हणायचं. आधीपासून आपण त्यांना पाठकबाई म्हणतोय, मग पाठकबाईच म्हणायचं. अरे खुळ्या, पण आता गायकवाड झाल्यात ना व त्या. थांबा, तुम्हाला काय म्हणावं असं वाटतंय? तेच तर कळलं झालंय वहिनी. अरे आता गायकवाड बाई झाल्या तर गायकवाडच म्हणा की. हा, आणि मिटून टाका सगळं. अरे पण पाठकबाई हे आमच्या तोंडात बसले, आणि जुनी सवय कशी मोडायची? ते ठरवा नंतर ना. चला, शाळेला उशीर होते, निघूया. ए पैलवान, शाळेत सोडून डायरेक्ट तालमीत जावा, आणि तालमीत इकडे या डायरेक्ट. नाही तर रमत बसशीला शाळेतच. वय, नाहीतर वहिनी आम्हाला शिकवणार आणि शाळेच्या बाहेर वाट बघत बसेल. ए शाळा आणि मला दोन्ही जमले का आमच्या रानात आला? ए आता गप बसता का? देऊ एक. चला, शाळेला उशीर होतोय, चला. चला, मीही निघते शाळेत. शाळा सुटल्यावर घ्यायला या नक्की. येतो की. आज आपण आंबाडीची भाजी करूया. हा? पण ती आंबाडीची भाजी शोधायची कशी हेही मला शिकवा. हो, एकदम सोपं असतंय. एकदा भाजी माहिती झाली ना व, की बांधा बांधाला उडकायची ती, मग बरोबर सापडते. नमस्कार राणा दादा. स्वागत करूया गायकवाड बाईंचे. घ्या. थँक्यू सर. गायकवाड बाई, अहो आमची काही चूक झाली का? नाही सर. का? अहो मगापासून मी केवढ्या हाका मारल्या, पण आपण लक्षच दिलं नाही. मला कधी हाक मारलीत? अहो आता नाही का? अहो गायकवाड बाई म्हणून मी हाका मारल्या. ओ सॉरी सर, लक्षातच नाही आलं माझं. माझं मूळ आडनाव पाठक आहे ना, त्यामुळे गायकवाडबाई म्हटल्यावर मला लक्षात नाही आलं. अहो पण आता सवय करून घ्या या गायकवाड आडनावाची. त्याची काय बी गरज नाही, त्यांची मूळ ओळख तशीच असू दे.
हो पण राणा दादा आता लग्न झालंय ना, मग गायकवाड हे आडनाव लावायलाच पाहिजे ना. अहो लावा की, पण आधी पाठक. कसं आहे, अंजलीबाई आधी पाठक आणि नंतर गायकवाड. मग हा पाठक गायकवाड म्हणा की. वा 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 वा, उत्तम हा उत्तम. पाठक गायकवाड बाई, तुमचं बोलून झालं की शाळेत या. येऊ राणा दादा. अरे पोरानो, चला तिकडे. थँक्स राणाजी. कशाबद्दल? तुम्ही माझी मूळ ओळख जपलीत त्याबद्दल. येतो शाळा सुटल्यावर. राणाजी, तोडायचं नाहीये. पाठक गायकवाड बाई, तुमची शाळा आहे असं समजायचं, कुणाचंही प्रेशर घ्यायचं नाही आणि तुम्हाला जसं आवडेल ना तसं शिकवा. चला. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार लोखंडे सर. चल. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार बाई. अंजली, कधी आलीस? रेणूबाई. सॉरी सर. नमस्कार वहिनी साहेब, कधी आलास? आता हे काय नवीनच? सर तुम्ही जा, मी जाते वर्गात. मी येतो ना तुम्हाला सोडायला. नाही नको, मी जाईन ना. ठीक आहे, जशी आपली आज्ञा. रेणूबाई, पाठक गायकवाड बाई ना वर्गापर्यंत सोडा. वय सर. आणि तुम्ही जा वर्गावर शिकवायला. येऊ मी? हो सर. आता हा काय प्रकार आहे? हे सगळेजण असं का बघतात माझ्याशी? प्रकार नव, सन्मान आहे हो. आता तू गायकवाडांची सून झालीस ना? अगं पण मी जी आहे तीच आहे ना. नाही, आता तू गायकवाडांची सून आहेस, तेव्हा ह्यो सगळा मान तुला मिळणारच. तू बी भाव खा की जरासा. अजिबात नाही, मला हा सन्मान वगैरे काही नको. मी जशी आहे तशीच बरी. आता नाही म्हणून काय बी उपयोग नाहीये. गायकवाडांची सून असल्याचा मान आणि तू मान ठेवायची जबाबदारी दोन्ही बी तुझ्या वाट्याला येणारच आहे. अगं पण आता पण बिन म्हणून काय बी उपयोग नाही. चल. गोदक्का. राणा, मला वाटलं तू शेताकडे असशील. अगं तिकडेच चाललोय. ती अंजलीबाईंना शाळेत सोडायला गेलतो. सुनबाईनी शाळा सुरू केली होय, बरं झालं बघ. ते ना बा, तू कुठं निघाली? अरे मी शेताकडेच निघाले. तुला आणि सुनबाईला भेटल्याशिवाय मला करमतय होय. आबा लई चिडलेत ना माझ्यावर. कुणी सांगितलं तुला? तू येत नाहीस घरी म्हणून जरा नाराज आहेत, पण रोज तुझं नाव काढतात बघ. माझा राणा जेवला असेल काय, माझी सुनबाई बरी असेल नव. खरंच काय? रोज तुझं आणि सुनबाईचं नाव घेतल्याशिवाय घास बी उतरत नाही बघ त्यांच्या घशातनं. अरे आज मी लाडू करत होते तर मला म्हणले आधी राणाला आणि आमच्या सुनबाईला लाडू नेऊन द्या. आणि साहेब म्हणले तुला स्वतःची आणि सुनबाईची काळजी घे म्हणून. घे. गोदक्का, आबांना सांग त्यांची काळजी घ्यायला. गोदक्का, अहो काय करतायसा गोदक्का?
तुम्हाला हित बघून कुणी मामांजींपर्यंत जाऊन सांगितलं म्हणजे काय करणार बरं? नाही म्हणजे राणा भाऊजीसनी भेटावं, त्यांच्याशी बोलावं असं आम्हासनी बी वाटतंय. म्हणून तर मामांजींचं डोळं चुकून आम्ही इथं शेताकडे आलतो. पण रस्त्यावर तुम्ही दिसलासा. नाही गोदा, का असं करू नकासा. वहिनी काय झालंय? राणा, अरे तू शेताकडे जा. अहो सांगा की तुम्ही. नाही काही नाही राणा भाऊजी, तुम्ही जावा शेताकडं. ते मामांजींच्या रागाचं भ्या म्हणून नको ते गेलं बघा तोंडात. कसलं ब्या? राणा, अरे तू जा शेताकडं, उशीर होईल तुला. मला नीट कळल्या बिगर मी जाणार नाही. वहिनी तुम्ही सांगा. तसं मामांजींच्या मनात काही बी नव्हतं, पण रागाच्या भरात त्यांच्या तोंडातनं शब्द गेला असणार. नाही पण तुम्ही मनावर घेऊ नका. कसला शब्द? शब्द म्हणजे त्यांनी एक फरमान काढले, रागाच्या भरातच फरमान काढले. पण आम्ही सांगतोय ना राणा भाऊजी, तुम्ही अजिबात मनावर घेऊ नका. कसलं फरमान? हे आता आम्ही सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये बघा. जाऊ द्या गोदा, काऊ चला की. तुम्हासनी आयुष्यात कधी बी कळू द्यायचं नाही असं ठरवलं होतं, पण आता काही इलाजच नाही म्हणल्यावर सांगावं लागतंय. तुमच्याशी कधी बी कुणी बोलायचं नाही, तुमची गाठभेट घ्यायची नाही, तुम्हाला कुणी बी काही मदत करायची नाही असं फरमान काढलंय मामांजींनी. मामांजी हे समजा रागाच्या भरात बोलले खरं, पण हे समजा ऐकत असताना कुणीतरी तापवलेलं शिसव कानात ओतायलंय असं वाटत होतं बघा आम्हासनी. अहो पण आबा साहेब. राणा, अरे तू यातनं काही येडावाकडा अर्थ काढू नकोस. आम्हासनी बी तेच म्हणायचंय बघा राणा भाऊजी. हे बघा, आम्ही तुम्हासनी तोडणार नाही. चुरून का विना आम्ही तुमची गाठभेट घेणारच नाही. म्हणजे मामांजींनी सांगितलंय आता की तुमची कुणी बी काही मदत करायची नाही, पण तुम्हाला काही बी गरज लागली तर आम्हासनी सांगा. तुमची वहिनी कायम तुमची मदत करेल. गोदा का घे. अरे पण राणा, आधीच माझ्यामुळे आबांना लई ताप झालाय. आता परत हे समजा कळलं लई वाईट वाटेल त्यांना. हे समजा मी आपलं घर टिकावं म्हणून करतोय. केव्हा कळेल आबासनी?